खेळपट्टीची सुद्धा लगेचच निगा राखली. खेळपट्टीला देखील चांगल्या प्रकारे सजवलं. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात की शैलेश आणि त्याचप्रमाणे शक्ती मडवी नॉन स्ट्रायकिंग एंडला. नावाप्रमाणे शक्ती यांचा खेळ आतापर्यंत खूप चांगला झालेला आहे. शैलेश देखील ओपनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी राहिलेली आहे. आई गावदेवी चषक उंबारडे अर्जुनभाई पाटील तुम्ही पाहू शकता ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्याच नियमानुसार ही स्पर्धा खेळवण्यात आलेली आहे. अंतर्गत या स्पर्धा आहेत. जेवढ्या जेवढ्या 40+ स्पर्धा होतात त्या अर्जुनभाई पाटील यांच्या अध्यक्षाच्या मान्यतेनुसारच या स्पर्धा खेळवल्या जातात. स्ट्रायकिंग एंडला शैलेश घोडी आणि स्ट्रायकिंग एंडला पाहू शकता शक्ती मडवी. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले गेम इज ऑन. प्ले फेअर, प्ले हार्ड अँड प्ले सेफ. स्वतःची काळजी घ्या, चांगला क्रिकेट खेळा. आणि बॉलिंग मार्कवर तुम्ही पाहू शकता राम गोलंदाजीसाठी आले. ते पहिलं षटक घेऊन राम आणि स्पर्धेतील पहिला चेंडू. सामना सुरू होतोय. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. ऑन साईडच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाला. अवधी होता 2 धावा कंप्लीट करायचा आणि त्या 2 धाव्याने स्वतःचा अकाउंट आणि त्याचप्रमाणे संघाचा श्री गणेशा ओपन केलाय. चांगली अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आलेली आहे. तुम्ही पाहू शकता लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आले आणि एक मिड विकेटच्या दिशेने तुम्ही क्षेत्ररक्षक पाहू शकतात. अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही बॅटमध्ये. शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावा चांगल्या आहेत. राम सुरुवातीच्या काळात भरपूर प्रमाणे ओपनचा क्रिकेट खेळले. रेग्युलर फॉर्मॅट क्रिकेट खेळले आणि बरेच वर्षानंतर आता पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तर एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जी रिव्ह्यू सिस्टीम असेल ती फक्त तुम्हाला रनआउट आणि बिमारसाठी देण्यात येईल. आणि अंपायरला जर असे काही शंका असेल तर अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. तरी आयोजन कमिटीकडून तुम्हाला आलेली सूचना. अजून एक मोठा फटका आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. येतोय तो डॉट बॉल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 3. रिव्ह्यू सिस्टीम मध्ये तुम्हाला आम्ही आधीच सांगतो की बिमर आणि रनआउटसाठी देण्यात येईल. त्याचीच अपील फक्त खेळाडू करू शकतात आणि पंचांना जर वाटलं तर ते कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांच्यासाठी. पुढील चेंडू फुलटॉस आहे. दिशा दिले. ऑन साइडला चेंडू ड्रिल केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि या स्पर्धेतील येतोय आई गावदेवी चषक मधला पहिला सुपर चौका. पहिल्या चेंडूवर बघितलं की फुलटॉस होता. चांगला समाचार घेतला. खराब चेंडूचा चांगला फायदा घेतला शक्ती मडवी. अजून एक त्याच पद्धतीचा चेंडू. वारंवार त्याच दिशेने चेंडू खेचून काढला आणि चेंडू जातोय. अजून एकदा लगातारचा दुसरा बॅक टू बॅक सुपर चौका. धावा झाल्यात 11. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार घेतले. 2 चेंडू खराब टाकले. मी तरी म्हणे आधीचे 3 चेंडू हे विकेटवर पिचिंग केले आणि त्यानंतरचे 2 फुलटॉस चेंडूवर लगावले ते चौकार. 2 चेंडू खराब टाकले. त्या 2 चेंडूचा चांगल्या प्रकारे फायदा घेतला शक्ती मडवी यांनी. अजून एक चांगला चेंडू टाकायचा प्रयत्न केलाय. चेंज ऑफ पेस केलाय. हलक्या गतीने चेंडू टाकला. थोडेसे बाहेर आले आणि कव्हरच्या दिशेने चेंडू खेळायचा होता पण चेंडूने थोडीशी उसळी घेतली आणि येतोय तो डॉट बॉल आणि डॉट बॉलने पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावा लागल्या धावफलकावर. बिनबाद 11.
चांगलं संगीत तुम्ही ऐकलं DJ सचिन यांच्या मार्फत सापड गावातून बिलॉंग करतात. आणि वैयक्तिक पहिला आणि P2चा दुसरा षटक घेऊन आले गोलंदाज रुपेश मुंडे. पहिल्या षटकात धावा खर्च केल्या राम यांनी 11. चांगली धावगती म्हणावी लागेल कारण जास्ती धावा तरी आल्या नाहीयेत. म्हणजे दोन्ही संघाच्या बाजूने पहिलं षटक समान राहिला असं मी तरी म्हणेन कारण विकेट सुद्धा गेलेले नाहीये, धावा देखील आलेल्या आहेत. P1चं षटक पहिला समाप्त झाला. राम यांनी चांगली गोलंदाजी केली. विकेट मिळवण्यात त्यांना अपयश आलं पण गोलंदाजी चांगली राहिली. शेवटच्या चेंडूवर कमबॅक केला, निर्धाव चेंडू टाकला. नवीन षटक हाताळण्यासाठी आता P2चा षटक तुम्ही बघता की आता 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला आता 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा असेल. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकतात. आणि फर्स्ट स्लिप, गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स, थर्ड मॅन, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षक सजवण्यात आले. अजून एक ऑन साईडला फटका खेचण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातो. थोडासा फ्लंबिंग झाला, लॉंग चेस आहे त्याच्यासाठी चेंडू अडवण्यात अपयश आलंय आणि येतोय हा सुपर चौकार. आलाय तो चौकार. शैलेश घोडी चांगल्या फॉर्मात आहे यावर्षी, चांगला फटकेबाजी चालू आहे शैलेश यांच्या मार्फत. 40+ खेळाडू आहे. डाव्या अशीचा चेंडू बाहेर चालला, पंचाने लगेच दंडित केलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव मिळेल. धावा झाल्या आतापर्यंत 16. चांगली धावसंख्या तरी मी तरी म्हणे आतापर्यंत सापड संघाने बनवली आहे. पलटवार करावा लागेल, विकेट घ्यावी लागेल कारण अशा प्रकारची जर गोलंदाजी आणि यावेळी खराब चेंडू त्याचा फायदा घेत असताना चेंडू चाललाय लॉंग लेगच्या मार्फत सीमारेषा पार. येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. वारंवारच्या 2 चेंडूवर तुम्ही पाहिले की 2 मोठे फटके शैलेश घोडे यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. मागच्या षटकामध्ये पाहिलं शक्ती मडवी यांनी देखील लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार लगावलेत. गोलंदाज चुकतं काय आहे तर रवी दादा म्हात्रे यांनी आता जाऊन सांगितलं की जेव्हा लेफ्ट हँड गोलंदाज आहे, लेफ्ट हँड गोलंदाजाने पिचिंग ही मिडलवरून ऑफ स्टंपवर बाहेर आणायला लागते. पण यावेळी गोलंदाज लेग स्टंपवरून पिचिंग करतोय त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजाला होत असताना आताचा चेंडू बघा किती चांगला टाकला. आणि हेच ते काहीतरी कानमंत्र असतं जेव्हा सिनियर खेळाडू एखाद्याला जाऊन सांगतो. आणि रविदादा म्हात्रे यांनी सुद्धा तेच दाखवलं की चेंडू तुला मिडलवरून ऑफ स्टंपच्या बाहेर आणायचा आहे. पहिलेचे 2 चेंडू तू लेग स्टंपवरून पिचिंग केले, त्याचा फायदा फलंदाजाला झाला. ऑन साईडला मारण्यामध्ये भाग पडला, त्याच्यात फलंदाज यशस्वी झाला. आणि यानंतरची येते ती एक धाव. चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू टाकलाय. यावेळी वारंवार मिडल आणि ऑफ स्टंपवर मारा करायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबिंग होत असताना त्याचा फायदा घेतलाय 2 धाव्यांचा. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 23. आताचे 2 चेंडू गोलंदाजीने चांगले हाताळले, त्यासाठी कानमंत्र दिला रविदादा म्हात्रे यांनी कारण त्यांना माहिती आहे, प्रचंड अनुभव आहे. बरेच वर्ष क्रिकेट खेळले, क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारा असा खेळाडू यष्ट्यांच्या मागे तुम्ही पाहू शकतात रवी म्हात्रे. शॉर्ट पे चेंडू, खराब चेंडू तर नव्हता. कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक कॅच पर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत झेल ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल शैलेश यांचा. आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. धावा 26. चांगली बॅटिंग सध्या तरी मैदानात सुरू आहे शक्ती मडवी आणि शैलेश घोडी यांची. पॉवर प्लेचे 2 षटके, क्षेत्ररक्षक सुद्धा बदलण्यात आलेलं आहे कारण 2 चुका आतापर्यंत क्षेत्ररक्षकाकडून झाल्यात. कॅचची संधी होती, लॉंग चेस होता कॅचसाठी, पण तिथपर्यंत पोहोचलेत. 1 धाव वाचवण्यात यश मिळाला. बॅकअप सुद्धा चांगला पाहायला मिळाला आपल्याला. खोदून काढलाय अजून एक समोरच्या दिशेने, फटका फसलेला आहे. बघूया किती धावा मिळतील. दुसरी धाव घेण्यामध्ये प्रयत्न असेनच कारण बरंच अवधी आहे. 2ने धावसंख्या झाली आहे आता धावफलकावर 28 आणि 2 षटकं देखील समाप्त झाली आहेत. धावा आहेत 28 बिनबाद.
पहिला दिवस असतो, खेळपट्ट्यांचं पूजन करावं लागतं, यष्ट्यांचं पूजन करावं लागतं, मान्यवर येतात. आपले आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस आपण पाहिलं की पुष्पगुच्छ आणि हार अर्पण केला. आणि नंतर या सामन्याला सुरुवात केली. बरेचसे मान्यवरांच्या शुभ हस्ते हा उद्घाटनीय सोहळा आपण पार पाडला आणि लगेचच सामन्याला सुरुवात दिली. आपले राष्ट्रगीत आपण ऐकलं. भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली आणि बऱ्याचशा काही गोष्टी ज्या घटक आहेत ते आपण नित्यनेमाने पार पाडले. त्यानंतर सामन्याला सुरुवात दिली. देसाई ब संघ नाणेफेकी जिंकला. त्यानंतर 2 षटकांमध्ये मला तरी वर चढत असताना सापड संघ दिसतोय. 2 षटकांच्या संपलेल्या धावा आहेत त्या 28, म्हणजे प्रति षटक 14च्या सरासरीने आतापर्यंत या धावा कुठून काढल्या आहेत. चांगली पार्टनरशिप दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते गुरुनाथ म्हात्रे. नॅशनल लेग ब्रेक, बरेच वर्षाचा अनुभव आहे. रेग्युलर फॉर्मॅट खेळले, आता 40+ फॉर्मॅटमधून पुन्हा एकदा नव्याने संधी निर्माण केली आहे. 40+च्या माध्यमातून पहिला चेंडू शक्ती मडवी आधीच ऑन साईडला पवित्रा धारण केला होता आणि चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. अजून एक येतोय सुपर चौकार. शक्ती मडवी यांचा स्ट्रॉंग झोन येतं ऑन साईड. ऑन साईडला ते जास्तीत जास्त फटके मारतात. जास्त करून चेंडू शफल होऊन खेळून ऑन साईडच्या दिशेने खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि टर्न देखील ते ऑन साईडला जास्त खेळतात. स्ट्रॉंग झोन आहे शक्ती मडवी यांचा, तर त्याने त्याच दिशेने खेळतात. अजून एक चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन फटका पाहायला मिळाला, पण दिलीप चेंडूच्या खाली आहेत. चुकी झालेली आहे. झेलची संधी होती पण झेलपर्यंत नीट पोहोचू शकले नाही, त्यामुळे शक्ती मडवी हे बचावले. धावा आहेत 10 फलकावर. डबल 3 33. आता मात्र बऱ्याच वर्षाचा गॅप पडलाय त्यामुळे खेळाडू थोडेसे पिछाडीवर पाहायला मिळतात, पण सातत्याने क्रिकेट खेळल्यानंतर फॉर्म तुमचा परत येऊ शकतो. देसाई संघ म्हटला तर नेहमीच चांगली कामगिरी करणारा हा संघ आहे. टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी म्हणून देसाई संघाचं नाव नेहमीच घेतलं जातं आणि देसाई संघ तुम्ही पाहू शकता सध्याच्या तारखेत फॉर्मात असलेला हा संघ. अजून एक शॉर्ट पिच चेंडू लेग ब्रेक केलाय. कॅचची संधी होते का पाहूया. प्रचंड गॅप आहे दोन खेळाडूंच्या मध्ये. चेंडू अडवण्यात यश तर आलंय. एक धाव कंप्लीट. दुसरी आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा आलेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, बराचसा अंतर होतं तोपर्यंत खेळाडू पोचला. एकच धाव वाचवले आणि धावा झाल्या ते आता 36. 36 धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकता. गुरुनाथ चांगली गोलंदाजी करतात आहे. क्षेत्ररक्षण हवे तसं त्यांना होत नाहीये. आणि आम्हाला आज जी लाईव्ह मिळाली आहे ती राकेश गोडे सापड गाव ओम साईराज मूवीज या मार्फत थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. राकेश गोडे सापड गाव यांच्या मार्फत आम्हाला लाईव्ह मिळाले. स्विच हिटचा प्रयत्न आहे, आधीच पवित्रा धारण केला होता. गोलंदाजाने हे हेरलं की फलंदाजाला स्विच हिट करायचा आहे आणि लगेच त्यांनी लेग ब्रेकचा चेंडू ऑफ ब्रेकमध्ये टाकला आणि येतोय तो डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर आम्हाला डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल, पण त्यानंतर सर्वच चेंडू फेस केलेत. पुढील चेंडूसाठी सज्ज पुन्हा एकदा शक्ती मडवी. अजून एक ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. लागोपाठचे 2 चेंडू अचूक टप्प्यावर टाकले. पलट वार केला आणि करावा लागेल कारण सापड संघ मजबूत स्थितीमध्ये. दोन्ही बॅटर्स हे जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि अशा वेळी तुम्हाला गोलंदाजांना कमबॅक करणं हे फार गरजेचं असतं. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव टाकले. धावसंख्या शांत ठेवली. 36 या आकड्यावर धावसंख्या तुम्ही पाहू शकता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लॉट मधला चेंडू उडवला तर आहे पण क्षेत्ररक्षक यावेळी चुकी होणार नाहीये आणि पहिला फलंदाज बाद होतोय आणि धक्का क्रमांक लागला पहिला सापड संघाला. रिंग्स ट्रॉली मैदानात जाणार आहे का 12व्या कोणी 12वा घेऊन जावा पाणी. 3 षटका समाप्त झाले. ड्रिंक्स ट्रॉली आणि तोपर्यंत ऐकू आपण एक सुमधुर संगीत डीजे सचिन यांच्या
ज्यांना ब्रह्म म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो आणि आमचे आदर्श देखील आहेत असे सुखदेव काका म्हात्रे आता गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होत असताना. आणि महत्त्वाची सूचना आडिवली 40+ संघ आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करणारा देवीचा पाडा 40+ संघ, जर तुम्ही आले असाल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकी होईल. आयोजकांकडून तुम्हाला ही विनंती करण्यात येते. आडिवली 40+ संघ आणि त्याचप्रमाणे देवीचा पाडा 40+ संघ या दोन संघांनी आले असाल तर लगेच आमच्या इथे रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक्स नंतर लगेचच नाणेफेकी करण्यात येईल. 5 षटकांच्या लढती आहेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे होतील. त्यानंतर उर्वरित सर्व सामने हे 4 षटकांचे राहतील. सुखदेव काका म्हात्रे तुम्ही पाहू शकतात त्यांनी एक व्यक्तित्व केलेलं धानसरच्या मैदानात. तर हा चेंडू झाल्यानंतर मी लगेचच सांगेन तुम्हाला. तर पहिला चेंडू शैलेश गोळे नॅचरल लेग ब्रेक समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. लॉंग चेस आहे क्षेत्रक्षेत्राने तोपर्यंत बीट करत चेंडू गेलाय सुपर डुपर चौकार. या चेंडूवर लगावला चौकार. शैलेश गोडे यांना माहिती आहे धावा झाल्या त्या आता 40. पुढील चेंडू नॅचरल लेग ब्रेक अजून एक चेंज ऑफ पेस केलाय कट केलाय पॉइंट आणि गली रिझन मधून चेंडू चाललाय अलोन द कार्पेट. चेस तर आहे बघूया शर्यत कोण जिंकेल आणि यावेळी शर्यत जिंकले बॉलरने आणि जातोय बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. हुगलीला थोडेसे थांबले पॉज केला एक्झिक्यूट केला आणि गली आणि पॉइंटच्या दिशेने मारलेला सुपर देखना चौकार. अजून एक चांगला फ्लाइट ब्लॉकल तुम्हाला पाहायला मिळाला. फ्लाइट यावेळी प्रचंड दिली काका यांनी. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 46. चांगली धावसंख्या या षटकात तब्बल 12 धावा आल्यात 3 चेंडूंवर 10 धावा आल्यात 2 चौकार 1 डबल 10 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर खर्च केल्या गोलंदाजाने. अजून एक चांगला चेंडू होता त्यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे राम आणि चुकी झालेली नाहीये आणि जे सापळं रचलं होतं त्या सापळ्यामध्ये झेल द्यायला भाग पडला गोलंदाज सुखदेव काका म्हात्रे यांनी आणि बॅटर बाद धक्का क्रमांक दुसरा सापड संघाला. खूप चांगला चेंडू आणि जे क्षेत्ररक्षण लावलेलं तिकडे कुठली चूक न करता राम यांनी सुरेख झेल पकडला. चांगला ब्रेक थ्रू मिळून दिला. अजून एक तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये जर नाव ऐकाल तर यष्ट्यांच्या मागे जे उभे आहेत रविदादा म्हात्रे यांचे बैलगाडी सुद्धा तुम्ही पाहू शकतात. लखन आणि लालू या सुप्रसिद्ध लाडू हे दोन बैल तुम्ही पाहू शकतात. धुमाकूळ घातलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि मी त्या बॉलचं विश्लेषण तुम्हाला करणार होतो ते या चेंडूनंतर तुम्हाला सांगतो सुखदेवकांचं मत. अजून एक मोठा फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. खूप चांगला क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा चांगली आहे. एकच धाव मिळेल. धावा आहेत त्या 47. तर सुखदेव काकांनी एक व्यक्तित्व केलं होतं. मी सुरुवातीच्या काळात भावांबरोबर क्रिकेट खेळलो काकांबरोबर खेळलो त्यानंतर आपल्या मुलासोबत खेळलो 2 मुलांसोबत खेळलो त्यानंतर नातवांसोबत खेळलो आणि 40+ मध्ये आता जावईबरोबर क्रिकेट खेळतोय. म्हणजे सुखदेव काकाने क्रिकेटमध्ये संपूर्णपणे सर्व गुण संपन्न असं क्रिकेटर बरोबर क्रिकेट खेळून झालेलं आहे आणि याच दरम्यान येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकाची समाप्ती करतोय चौकाराने. असं संगीत
तुम्ही ऐकवलं, पण जे आता तुम्ही ऐकलं की जय श्रीराम आणि श्रीराम आता आपल्याला अस्तित्वात आणणं गरजेचं आहे, कारण काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं की बांगलादेशमध्ये जो हिंसाचार प्रकार झाला, एकदम वाईट प्रकार झाला आपल्या भारतीयांसाठी. त्यामुळे आता नुसतंच रामाची गाणी लावून चालणार नाही, तर रामाचं आपण आचरण केलं पाहिजे, तर धर्माचं आपण पालन केलं पाहिजे, धर्मजागृती कुठेतरी झाली पाहिजे आणि धर्माचं रक्षण आता करणं आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचं राहिलेलं आहे. कारण जे प्रकार घडतात ते बांगलादेशी लोक करतात. गुरुनाथ गुरुनाथ मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता, धावा झाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 51, म्हणजे प्रति षटक 11.75च्या सरासरीने आता या धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं षटक, ज्या गुरुनाथने सर्वप्रथम विकेट्स कॅरी करून दिल्या, ब्रेक थ्रू दिला, त्याच गोलंदाजाला आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर बोलवण्यात आलं, कारण चांगली गोलंदाजी केली, धावसंख्येचा वेग वाढत होता आणि तो कुठेतरी शांत करत असताना ब्रेक थ्रू मिळवून दिला आणि त्याच गोलंदाजाला आता गोलंदाजीच्या मार्कवर बोलवण्यात आलं. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकतात ऑन साईडला, तुम्ही पाहू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, शॉर्ट मिड ऑन, त्याचप्रमाणे फाईन लेग, पॉइंट, शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, असं क्षेत्ररक्षण आता सजवलं आहे गुरुनाथ यांनी. लेग ब्रेक गोलंदाज आहेत, कधी गोलंदाजीमध्ये पलट वार करू शकतात. चांगला चेंडू फिरवलाय, शॉर्ट पिच चेंडू, सुखदेव काका चेंडूच्या खाली जातात आहे कॅचसाठी आणि कॅच त्यांच्या हातात ड्रॉप झालाय. थोडीशी चुकी झाली यावेळी सुखदेव काकांची, कॅच सुखदेव काकांचा होता, पण त्यांना असं वाटलं का चेंडू लांब चाललाय काही काय, म्हणून ते मागच्या खेळाडूवर थोडेसे अवलंबून होते, पण चेंडू तेवढा ट्रॅव्हल झाला नाही. सुखदेव काकाच्या हाताला चेंडू लागला, 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावा झाल्या त्या 53 धावा धाव फलकावर तुम्ही पाहू शकतात. समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत तरी उभी केलेली आहे. मी तरी म्हणेन सापाड संघाने धावसंख्येला थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न करत असतील. उठनाथ एकदा पुढील चेंडू यावेळी कट केला आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईड. पंचांचा इशारा येतोय वाईड. वाईडने अवांतर धावसंख्येत भर पडेल. धावा आहेत त्या 54, 54 तुम्ही पाहू शकतात. लेग ब्रेक होता, पण यावेळी चेंडू ऑफ ब्रेक झाला, चेंडू आतच्या दिशेने आला. फलंदाजाला देखील हा चेंडू समजला नाहीये, नव्याने चेंडू टाकावा लागेल. अजून एक ऑफ ब्रेक चेंडू, मोठा फटका उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत खाली, कॅचची संधी आहे. यावेळी थोडीशी घाई केली चेंडू पर्यंत पोहोचायला, लवकर घाई केली, क्षेत्ररक्षक देखील खराब झाला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. चौकाराच्या साहाय्याने धावा झाल्या त्या आता तब्बल 58 या आकड्यावर. चांगली सुरुवात आहे मी तरी म्हणेन फलंदाजी करताना सापाड संघाची. शेवटचे काही चेंडू लेग ब्रेक, काय चेंडू होता बघा, आणि पुन्हा एकदा पंचांनी तो वाईड करून घोषित केलाय. नॅचरल लेग ब्रेक होता, टप्पा पडून ऑफसाईडच्या दिशेने वळाला आणि पंचांनी तो वाईड करून घोषित केलाय. आणि या षटकामध्ये दुसरा चेंडू हा वाईड येतोय. रविदादा मात्रे काहीसं सांगत असताना की चेंडू मिडल स्टिक वरून ऑफ स्टंपवर टर्न झालेला आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवावं. पंचांनी सुद्धा चांगला सामना आहे तुमच्या भेटीला आलेला आहे. धावा झाल्यात 59, 59. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू शिल्लक या षटकातील. समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, भरपूर गॅप आहे आणि सर्वात सेफ शॉट क्रिकेट मधला म्हणता येईल, येतोय तो लगातारचा दुसरा चौकार. तीन चेंडू समाप्त, धावसंख्या 63. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारी गोलंदाजी असेल आता ही. लिडिंग एज तर उडाले आहेत. फाईनलेचा क्षेत्ररक्षक चांगला बॅकअप पाहायला मिळाला, एकच धाव मिळेल.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावा फलकावर धावा तुम्ही पाहू शकता 64. या 2 चेंडूवर एकदम मोठा फटका आला तर फायटिंग टार्गेट उभा करू शकते सपाट संघ. 2 चेंडू अजूनही शिल्लक. खोदून काढलाय चेंडू. सुखदेव काका यांचा चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं. एकच धाव मिळेल. एकने धावा झाल्या धाव फलकावर 65. शेवटचा चेंडू फायटिंग टार्गेट उभा करण्यासाठी हा शेवटचा चेंडू आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल आणि या बॉलवर किती धावा येतात का गडी बाद होतोय हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असेल. फॉलिंग स्वीपचा हा फटका आणि फटक्याला भेटतील 4 धावा आणि पहिल्या सत्र समाप्त झालंय. धावा झाल्या धाव फलकावर 69. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 70 धाव्यांची गरज आणि या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागेल कारण 40+ असोसिएशनचा नियम आहे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. आणि याच दरम्यान आम्ही 2 संघांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो. आडिवली 40+ संघ आणि त्याचप्रमाणे देवीचा पाडा 40+ संघ. जर तुम्ही आला असाल तर रिपोर्टिंग करा. लगेच नाणेफेकी करू आणि वळतोय आम्ही. आज ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं की उद्घाटन सोहळा चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडला आणि याच गावातील ते सुपुत्र आहेत योगेश पाटील सर यांच्याकडे आम्ही वळू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तो गो टू योगेश पाटील सर. देवीचा पाडा संघ इथे ऑलरेडी उपस्थित झालेला आहे. त्यांनी आल्याची रिपोर्टिंग केली. तर आडिवली 40+ संघ जर आला असेल तुम्ही सुद्धा रिपोर्टिंग करा. लगेच तुमचा सामना असेल. तर पप्पू बाने संघाचे कर्णधार हेमंत मात्रे जे देवीचा पाडा संघाचे कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे जर आले असाल तर आमच्या VIP डाईसमध्ये आमच्या टॉक्स बॉक्समध्ये या. लगेचच आम्ही नाणेफेकी करू. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहू शकतात 40+ चे सचिव बाळाराम दादा भंडारी यांनी सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय आमचे साथी समालोचक योगेश पाटील सर मॅन फ्रॉम उंबाडे. तर धन्यवाद पिंट्यादादा जोशी. आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत समालोचकाच्या भूमिकेमध्ये साथी समालोचकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील पिंट्यादादा जोशी मॅन फ्रॉम नवापाडा. एक क्रिकेटमधले लेजेंड नाव आपल्याला पाहायला मिळतोय. तर दोन्ही संघांना विनंती असेल कर्णधार आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. या पुढील सामन्याचा नाणेफेकी आडिवली विपक्ष देवीचा पाडा ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पुढील मॅच पाहायला मिळेल. तर व्यासपीठावर भिरूदादा भोईर यांचं देखील आगमन स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक आभार असेल हार्दिक स्वागत असेल. तसेच प्रदीपदादा भंडारी यांचं देखील थँक्यू सर. तर मी लगेचच विनंती करतोय आमच्या दोन्ही 40+ क्रिकेट संघांना देवीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकतात आडिवली 40+ संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आणि आमचे मान्यवर भिनू शेठ भोईर यांना सुद्धा विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते लगेचच आम्ही नाणेफेकीचा कॉल संपन्न करू. तुम्ही पाहत आहात या सत्रातील दुसरी लढत पहिल्या फेरीतील दुसरी लढत तुमच्या भेटीसाठी आले. देवीचा पाडा 40+ संघ विपक्ष आडिवली 40+ संघ. आमचे मान्यवर त्याद्वारे त्यांचे सुपुत्र सुद्धा आलेले तर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच नाणेफेकीचा कॉल करू. 5 षटकांची लढत असेल तर कोण मागते आडिवली संघाचा कॉल असेल तर नाणेफेकी संपन्न होते. आणि कॉल केलाय काटा तर नाणेफेकी जिंकली ती 2 मिनिटं देवीचा पाडा संघाने नाणेफेकी जिंकली आहे. तर जितू तुमचं काय 2 मिनिटं जरा या स्पर्धेच्या आयोजन विषयी आणि ही संपूर्ण स्पर्धा आहे. कालच मैदान उपलब्ध मॅचेस होत्या. लगेच दिनेश सरांनी आणि बाळाराम दादा भंडारी यांनी जी प्रचंड मेहनत घेतली लगेच दुसऱ्या दिवशी ही स्पर्धा आहे आणि सर्व देखरेख केली. सर्व विकेट्स खेळपट्टी चांगल्या प्रकारे त्यांनी केली आणि या संपूर्ण आयोजन आणि यांच्या मेहनतीविषयी तू काय म्हणशील आणि नाणेफेकी सुद्धा तू जिंकली तर तू काय म्हणशील. धन्यवाद इथे आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल. उंबाडा गाव देवीच्या धन्यवाद आम्हाला इथे खेळायला दिल्याबद्दल.
उंबाडे गावाचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि आमची टीम तर आता आहेच सर्व चांगली, पण आता बघूया. आमचे एक फिल्डर नाही आहे, आशिष म्हात्रे, अजून राजू म्हात्रे, सर्व प्रदीप म्हात्रे, सर्व चांगलेच खेळले आहेत. बघूया आता काय होतं आमचं. नक्कीच आता आशिष मात्रे सध्या जॉबमध्ये असतात, त्यामुळे त्यांना शनिवार रविवाराचा टाइम मिळतो. आणि आज ते यायला पाहिजे होते, कारण मोठा खेळाडू आहे, चांगला क्रिकेटर आहे. आणि राजू मात्रे आणि परत तुमचे, तू सुद्धा एक चांगला बॅटर्स आहे, तुझ्या बॅटमधून सुद्धा धावा खूप झालेल्या आहेत. आणि आज तुझी बॅटिंग बघायला आम्हाला देखील आवडेल, तर तुला शुभेच्छा असतील. थँक्यू. थँक्यू. तर वळतोय आम्ही मॅचच्या दिशेने. तिथे आमचे योगेश पाटील सर, मॅन फ्रॉम उंबार्डे, तुमच्या धावता समालोचन घेऊन येतील दुसऱ्या सत्रातलं. तर गो टू योगेश पाटील सर. धन्यवाद पिंट्या दादा. तर खूप चांगल्या प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील मॅच नाणेफेकी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळाली. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला विघ्नहर्त्याला साकडं घालतोय. स्पर्धा सुरू होते. कुठल्याही प्रकारचं गालबोट तसेच कुठल्याही प्रकारचे खेळाडूला दुखापत होऊ देऊ नको अशी प्रार्थना करतो. पहिला चेंडू शैलेश, चेंडू हवेत, संधी जरूर होती. रविदादा म्हात्रे यांना पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं असं म्हणावं लागेल, कारण का एक बेस्ट फलंदाज, बेस्ट बॅटर, बेस्ट खेळाडू, ऑलराऊंडर आहेत देसाई संघाकडून. रविदादा म्हात्रे यांना पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालंय. चेंडू खूप चांगल्या प्रकारचा वेगवान गतीचा चेंडू हाताळला होता शैलेशने, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ तिथे मात्र मिळाली नाहीये. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक उपलब्ध जरूर होते, परंतु शेवटच्या क्षणाला झेल मात्र टिपू शकले नाहीयेत. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमाने. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमाने ही लाईव्ह वाहिनी आमच्या सोबत जोडली गेली आहे. राकेश गोडे, सापार्डे गाव यांच्याकडून ही सौजन्य आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू उडवलाय. चेंडू विरुद्ध दिशेने चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूवर पोहोचता आलं नाहीये. पुन्हा एकदा दुहेरी संख्या पाहायला मिळेल. दोन चेंडूवर दुहेरी धावसंख्या पाहायला मिळते. 2-2 धावा आणि धावसंख्या फलक 4 या आकड्यावर. चांगली सुरुवात म्हणता येईल देसाई संघासाठी, परंतु मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेकला गेला होता. दिशा देण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये. क्षेत्ररक्षक असतील. चेंडू पडल्यानंतर गती थोडीशी कमी झाली आहे. शक्ती आहे तिथे. फलंदाजी करत असताना खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी शक्तीच्या मार्फत पाहायला मिळाली. त्यानंतर आता ऍक्शन मध्ये पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतात डीप मध्ये शक्ती. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली होती, त्याच कारणाने आपल्याला पाहायला मिळालं की 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळतात दोन फलंदाजांमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न जरूर फसलाय. यावेळी डॉट चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली होती 3 चेंडूवर. त्यानंतर हा डॉट चेंडू येतोय. समोरच्या दिशेला खेळून काढलाय. खूप चांगल्या प्रकारचा देखना फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार देसाई संघासाठी रविदादा म्हात्रे यांच्या बॅटमधून. पहिला चौकार येतोय देसाई संघासाठी. रविदादा म्हात्रे यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेला गॅपमधून चेंडूला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली ऑफसाईडच्या माध्यमाने. आता मात्र त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय जरूर. गणेशला मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणलं जातंय. थोडंसं फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळालंय. यावेळी स्लोवर गतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढला. डायरेक्ट हिटची संधी जरूर होती. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर दूरवर होते रविदादा म्हात्रे. अशा प्रकारे 1 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन तब्बल पोहोचली आहे 11 या धावसंख्येवर. सापडे संघाकडून देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्याच प्रकारच्या धावा पहिल्या षटकामध्ये देसाई ब संघाकडून पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना रविदादा म्हात्रे यांच्या बॅटमधून जर विचार केला गेला तर 6चे 6 चेंडू रविदादा म्हात्रे यांनी खेळून काढले. त्याच्यामध्ये वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या 11. जिंकण्यासाठी 69 धावसंख्येचं 69 धावसंख्या कुठल्या, त्यानंतर कंपल्सरी चेसिंगच्या माध्यमाने 70 धावसंख्या आपल्याला कुटावी लागेल.
त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल देसाई संघासाठी. तर स्पर्धा आपण पाहत आहोत आई गावदेवी चषक 2025चं हे भव्य दिव्य असं पर्व जय म्हसोबा 40+ संघाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा कल्याण डोंबिवली 40+ संघटनेच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. श्री अर्जुनभाई पाटील 40+ संघटना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच आमचे गावचे 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव बालारामदादा भंडारी यांच्या वतीने ही स्पर्धा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर हुकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. ते एक धावसंख्या फलकावर ऍड केली जाईल. नक्कीच आशिषच्या नजरेने गोलंदाजाने पंचांकडे पाहिलं गेलं. रुपेश मुंडे येतात पहिला चेंडू फेस करण्यासाठी. गोलंदाज यावेळेस आडव्या बॅटने समोरच्या दिशेला खेळून काढलं. विलास आहे डीप मध्ये. एकापेक्षा जास्त फेकी चुकीची जरूर होती परंतु बॅकअप चांगला आलाय सापडे संघाकडून. फलंदाजी खूप चांगल्या प्रकारची केली आहे. त्याच्या जो जोरावर 70 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय आणि ते टार्गेट डिफेंड करण्यासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी अनिल अवे फ्रॉम द बॉडी. येस पंचा सांगतायत आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू वाईडच्या स्वरूपाने अवांतर धाव 1च्या स्वरूपाने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये बिनगडी बाद 14. यावेळेस मोठा प्रहार डीप मध्ये क्षेत्ररक्षक विलास जश करतोय. त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होणारा चेंडू चाललाय. या स्पर्धेतील पहिला षटकार येतोय रविदादा म्हात्रे यांच्या बॅट मधून. टार्गेट मोठा आहे. प्रयत्न आपल्याला करावे लागतील आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. रविदादा म्हात्रे यांच्या बॅट मधून आता मोठे फटके येण्यास सुरुवात झाली आहे. खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे मात्र सजवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विलास जरूर होते. त्यांच्या डोक्यावरून चेंडू त्यांना टाटा बाय बाय करत षटकाराच्या माध्यमाने हवाई सफर घडवली. यावेळेस आतमध्ये चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू अक्षरशः खोदून काढले. समोरच्या दिशेला खेळून काढले. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान. चांगला चेंडू म्हणता येईल. षटकारानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला अनिलने. या आधीचा चेंडू जर विचार केला गेला तर ओव्हरपिच चेंडू होता. त्यानंतर हा खोलात टाकलेला चेंडू होता. 3 स्टंप्सच्या मध्ये पायात टाकलेला हा चेंडू. रुपेश साठी हा चेंडू एलिव्हेशन थोडं कमी मिळालाय परंतु सोपस झेल शक्तीच्या हातामधून ड्रॉप होते. जसा ओळा साबण निष्ठावा हातातून त्याच प्रकारचा चेंडू पडल्यानंतर हाताला ब्रश होऊन चेंडू जमिनीच्या वर आदळलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान. आता मात्र रुपेश मुंडेला जीवदान म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर रविदादा म्हात्रे यांना जीवदान भेटला होता. त्याचा फायदा त्याची संध्याचा सोनं त्यांनी जरूर करून घेतला होता. आता मात्र पुन्हा एकदा संधी जरूर आहे. डीप मध्ये जज करतायत विलास आणि आता मात्र सुखी होत नाहीये. पहिला मोठा हादरा लागला. पहिला ब्रेक थ्रू सापाडे संघाला पाहायला मिळतोय. रवी म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळालाय सापडे संघाला रविदादा म्हात्रे यांच्या स्वरूपाने. जर विचार केला गेला तर रविदादा म्हात्रे आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली. 10 चेंडू फेस करत असताना 19 धावसंख्येची खेळी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. त्यामध्ये 1 चौकार 1 षटकार आणि त्यामध्ये 3 दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावर. 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर विचार केला गेला तर समीकरणाचा
18 चेंडू आणि अजूनही 48 धाव संख्येची गरज आहे. मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिलीप पाटील येत आहेत. तिसरे षटक घेऊन येत आहेत गोलंदाज विलास. विलास पाटील त्यांच्या समोर सलामीचा एकमात्र फलंदाज आता पाहायला मिळेल रुपेश मुंडे. जास्त काही करता आलं नाही आतापर्यंत. फक्त आणि फक्त 2 बॉल फेस केलेत. त्यामध्ये फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम तिथे मात्र रुपेश मुंडेच्या मार्फत केलं गेलं. नक्कीच एका बाजूला मोठे फटके येत होते रविदत्ता म्हात्रेच्या बॅटमधून. त्याला स्ट्राईकवर आणण्यासाठी एक चांगलं काम रुपेश मुंडेच्या मार्फत. आता मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. वेट अँड वॉच केलं, त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली होतं जरूर. शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक अनिल चेंडूपर्यंत पोहोचतो तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा आणि 2 धावेमध्ये कन्वर्ट देखील केलं गेलंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 24 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. थेंबे थेंबे तळे साचे. टार्गेट मोठं आहे. 70 धावा पर्यंत पोहोचायचं आहे. सुरुवात म्हणावी लागेल बॅलन्स म्हणावी लागेल. सुरुवातीच्या मेंढरपट पॉवर प्ले मध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत. आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल देसाई संघाला. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर बॉलिंग खूप चांगल्या प्रकारची होते. विलासचा पुढील चेंडू ओव्हरपिच चेंडू जरूर होता परंतु चेंडू पडल्यानंतर थोडीसा खाली राहिलाय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक शक्ती येत आहेत, उचलतायत, फेकतायत. तोपर्यंत 2 धावेचा अवधी, 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 26. समोरच्या दिशेला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शैलेश. चुकी होणार नाहीये. एकापेक्षा जास्त काही नसेल. वेगावर चेंडूवर आले, चेंडूला गॅदर केला, पिक केला आणि फेकलाय. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारची फलंदाजी केली शैलेशने त्याच प्रकारची कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतीये. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती आणि खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाची साथ सापाडे संघाला मिळतीये. क्षेत्ररक्षणाची साथ म्हणजेच फलंदाजावर मात हे सातत्याने म्हटलं जातं. जेवढी तुम्ही चांगली क्षेत्ररक्षण कराल तेवढाच प्रेशर मध्ये आपण फलंदाजाला आणू शकतो. ऑन साइडला वळवल्या दिलीप पाटीलच्या बॅटमधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी हडबडी जडू झाली होती परंतु चेंडूला अडवला गेलाय. आय थिंक प्रदीप होते तिथे. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट इथे मात्र ओपन केला गेलाय. दिलीप पाटीलच्या माध्यमाने हा चेंडू अक्षरशः फेकून दिलाय. एलिव्हेशन भेटलाय का? नाही, एलिव्हेशन थोडस कमी मिळालंय. तिथे मात्र शक्तीच्या मार्फत खूप चांगल्या प्रकारचा वेल जज कॅच पाहायला मिळालाय. अजून एक हादरा बसतोय दिलीप पाटील तंबूच्या आश्रयाला. पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये 29. तर सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर उंबरडेगावचे उद्योजक आनंददादा जाधव यांचं आगमन. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. तिसाई सॅटेलाइट प्रोप्रायटर खूप चांगल्या प्रकारचे उद्योजक यावेळेस ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमाने चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. तर मात्र स्ट्राइक रोटेट झाले एका धावेने. धावसंख्या फलक 30 या आकड्यावर
तिसरं षटक समाप्त होते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 30 या आकड्यावर पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात जर विचार केला गेला तर 10च्या सरासरीने धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये कुठली गेली आहे. प्रत्येक तर आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेल्या अतिथी यांचं व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने शुभ सन्मान पार पडला जाईल. आपल्याला वेळ मिळतोय. तिसऱ्या षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय. तर मिळालेल्या अवधीमध्ये आपण मान्यवरांचं शुभ सन्मान विशेष सन्मान आपण घेत आहोत. मला या स्पर्धेमध्ये लाभलेले अतिथी व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. धीरूभाई भोईर आणि आनंददादा जाधव यांचं विशेष सन्मान व्यासपीठावर केलं जाईल. तर 40+ ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 40+ संघटनेचे सचिव आपले उंबर्डे गावचे बाळरामदादा भंडारी यांच्या हस्ते कृष्णा भंडारी यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचं विशेष सन्मान आपण घेत आहोत. आनंददादा जाधव आपल्याला विनंती आहे, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कृष्णादादा भंडारी यांच्या हस्ते आपण स्क्रीनवर पाहू शकता. उंबर्डे गावचे उद्योजक श्री साई सॅटेलाइट चे प्रोप्रायटर देखील आहेत. आनंददादा जाधव यांचं शुभ सन्मान, मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथे मात्र शुभ सन्मान आपण पार पडतोय. धन्यवाद. आपली उपस्थिती आणि या स्पर्धेची शोभा देखील वाढवली आहे. तसेच भिरूदादा भोईर आपण देखील यायचं आहे. आपलं देखील विशेष सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. कृष्णदादा भंडारी यांच्या हस्ते आपण पार पडतोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन इथे मात्र भिरूदादा भोईर यांचं देखील शुभ सन्मान पाहत आहोत. स्क्रीनवर आपण पाहू शकता भिरूदादा भोईर. कालच्या दिवसामध्ये त्यांनी पुरस्कृत केलेली टीम दैसर टीमने देखील विजेतापद पटकावलंय. येस, थँक्यू. वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. तिथे मॅच चालू आहे. शेवटचे काही षटक शिल्लक आहेत. 12 चेंडू 40ची गरज. सरासरी 20च्या सरासरीने धावसंख्या कुटावी लागेल. प्रयत्न जरूर चालू आहेत. एक टप्पा घेत असताना शक्तीच्या माध्यमाने चेंडू अडवला गेलाय. फेकी केली गेली तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावा इथे मात्र सहज पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावतोय 32 या आकड्यावर. समीकरण थोडस महागडं जरूर आहे. मोठे फटके येणं गरजेचं असेल. 11 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. आडव्या बॅटने समोरच्या दिशेला गॅप मधून चेंडू ढकललाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 पाव सोडतो. संघर्षाचा चौकार येतोय गुरुनाथ म्हात्रेच्या बॅट मधून. मोठे फटके येणं गरजेचं आहे. नक्कीच एक मोठा फटका जरूर आला होता चौकारानंतर, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. शैलेश ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय, पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचं षटक हाताळलं होतं, तोच शैलेश मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सलामीचा एकमात्र फलंदाज थोडंसं स्ट्रगल जरूर करतोय रुपेश मुंडे. एकेरी दुहेरी धावसंख्या पाहायला जरूर मिळत आहेत, परंतु मोठे फटके येणं गरजेचं असेल. समीकरण थोडंसं महागडं होत चाललं आहे. 9 चेंडू आणि 33ची आता मात्र गरज असेल. यावेळेस मोठा फटका जरूर आलाय.
आडव्या बॅटने अक्षरशः फेकून दिले चेंडूला. रुपेश मुंडे ब्रँडेड हा षटकार. या षटकाराने मात्र आता समीकरण थोडंसं कमी झालंय. 7 चेंडू 27 ची गरज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल देसाई संघाला या स्पर्धेचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. राजूदादा म्हात्रे तसेच सुनील भाने आडिवली आपण यायचं व्यासपीठावर, आपलं या स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल. राजू म्हात्रे मॅन फ्रॉम डोंबिवली तसेच सुनील भाने मॅन फ्रॉम आडिवली आपलं स्वागत असेल. आयोजकांच्या वतीने आपण यायचं आहे व्यासपीठावर. पुढील चेंडू स्लोवर गतीचा चेंडू, थोडेसे फिंगर रोल केली होती डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. 2 धावेमध्ये इथे मात्र समाधान मानावं लागतोय. अशा प्रकारे जर चौथ्या षटकाचा विचार केला गेला तर चौथं षटक इथे मात्र संपन्न झालं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आता शेवटच्या चेंडूमध्ये 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. निर्णायक षटक कोण हाताळेल? धावसंख्या जास्त हवी आहे. 6 चेंडू 25 समीकरण कशा प्रकारे पार पाडलं जाईल? तर मात्र रुपेश मुंडे जो सलामीला आलाय त्याच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. आत्मविश्वास जरूर दुणावला असेल रुपेशचा, परंतु कशा प्रकारे हे प्रेशर हँडल करेल सापडे संघ आणि त्यांच्या समोर देसाई संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये सापडे संघाने 70 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचत असताना 4 धावामध्ये तब्बल आता धावसंख्या पाहायला मिळते 45. म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि अजूनही 25 धावसंख्येचं समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निर्णायक षटकामध्ये पाहायला मिळेल. आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी एक अनुभवी खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी, शक्ती मडवी. थोडीशी रणनीती चेंज केली आहे सापाडे संघाने. उल्हास भोईरला प्राचारण करण्यात आलाय. पाटील, उल्हास पाटील आहेत. 6 चेंडू 25 ची गरज असताना पाहूया कशा प्रकारे कामगिरी दोन्ही संघाकडून पार पडली जाईल. एका बाजूला सेट फलंदाज रुपेश मुंडे आहेत. त्याच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय. त्यानंतर गुरुनाथ म्हात्रे बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळालाय. म्हणजे सेट झाले दोन्ही फलंदाज. हवेचा वेग देखील आहे. हवेचा फायदा कितपत फलंदाज घेतायत पाहणं योग्य ठरेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चुकीचा चेंडू हाताळलाय. चेंडू थांबणार नाही. डिफाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार येतोय गुरुनाथ म्हात्रेच्या बॅटमधून. गरज आहे नक्कीच. या चौकाराने थोडीस दबाव सापडे संघावर जरूर आलाय. नक्कीच टार्गेट मोठं आहे अजूनही देखील, परंतु ज्या प्रकारचा फटका पहिल्या चेंडूवर आलाय नक्कीच प्रेशर थोडंसं बिल्ड होत असताना पाहायला मिळतं. कारण का क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र खूप सारे चेंजेस पाहायला मिळालेत. पुढील चेंडू उल्हास पाटील टू गुरुनाथ म्हात्रे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय. संघर्षाचा षटकार येत असताना गुरुनाथ म्हात्रे नावाचा ब्रँड चिटकवत चेंडूला पाठवले 6 धावांसाठी सीमा रेषा पार षटकार.
जे बूंद बूंद से घट भरता आहे हे असं सांगितलं होतं आणि ते एकेरी दुहेरी धावसंख्येने सुरुवातीच्या षटकामध्ये नक्कीच धावफलक हळद ठेवलं आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण केलंय गुरुनाथ म्हात्रेने. सुरुवातीच्या 2 चेंडूवर पूर्णपणे समीकरण आता मात्र उलटपालट झालंय. 4 चेंडू अजूनही 15 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र उल्हास पाटीलच्या गोलंदाजीवर नक्कीच प्रेशर. लाईन मध्ये आता चेंजेस पाहायला मिळतोय. खूप सारा अनुभव आहे गुरुनाथ म्हात्रेकडे. तो अनुभवाचा इथे फायदा घेत असताना फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं जातोय चेंडूला. चेंडू देखील चुकीचे पाहायला मिळाले होते. हाफ ट्रॅकर पुढील चेंडू कशा प्रकारे असेल. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला होता. संधी जरूर होती परंतु संधी हुकली म्हणावी लागेल गुरुनाथ म्हात्रेसाठी. ज्या 2 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं गुरुनाथ म्हात्रेने त्याच प्रकारचा चेंडू हाताला जरूर गेला होता परंतु यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 3-15चं इक्वेशन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. उल्हास पाटील इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चुकीचं शॉट म्हणावं लागेल. टायमिंग इथे जुळलं नाहीये. प्रयत्न जरूर केले होते. वारंवार संधी जरूर उल्हास पाटीलच्या गोलंदाजीमधून दिली जाते परंतु स्वीकारता आली नाहीये. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. अक्षरशः रोमांचक अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आहे चेतन एक टप्पा घेत असताना दुसरीचा प्रयत्न इथे नाकारलाय. नक्कीच आता सत्ता संपली आहे असं म्हणणं वावगे ठरणार नाहीये कारण की संधी जरूर होती. चौथ्या आणि तिसऱ्या चेंडूवर जरूर संधी प्राप्त झाली होती परंतु ती संधी स्वीकारता आली नाहीये. चांगले लढलात म्हणावं लागेल देसाई संघ. यावेळी 6व्या बॅटने समोरच्या दिशेला गणेश आहेत. गणेश कडून झालाय झेल ड्रॉप आणि अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारचं एफर्ट खूप चांगल्या प्रकारचं प्रयत्न देसाई संघाने इथे दर्शवले. गुरुनाथ म्हात्रेने 2 चेंडूवर नक्कीच आशा अपेक्षा पल्लवित झाल्या जरूर होत्या.